असं म्हणतात, मानवाला सुखी जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्याची गरज आहे. पण आजच्या जगात हे सगळ्याकडे उपलब्ध असून सुद्धा सर्वजण असमाधानी आहे. समीर हा मध्यमवर्गीय कुटुंबातील सुशिक्षित मुलगा एका नामांकित कंपनीत उच्च पदावर आहे. त्याचे वडील सरकारी नोकरीवरून रिटायर्ड होऊन पेन्शनवर आपला उदरनिर्वाह करीत होते. अशातच 28 वर्षे वय असलेल्या समीरची आई एका ॲक्सिडेंटमध्ये वारली आणि त्यांच्या वडिलांचे थोडे शिल्लक असलेले पैसे आईला बरं करण्यामध्ये संपले. आई असताना ती घरची सर्व जबाबदारी पार पाडत होती. आता ती जबाबदारी समीरवर आली होती. तसेच त्याचे शिक्षण आई वडिलांपासून दूर राहून झाले होते, त्यामुळे त्याला स्वयंपाक वगैरे करण्याची सवय होती. नोकरीवर असल्यामुळे त्याला घरच्या आणि कंपनीच्या कामामध्ये ताळमेळ बसवणे कठीण जात होते. पण वडील सोबत असल्यामुळे त्याला ते करणे भाग होते. हळूहळू त्याच्या वडिलांच्या पण लक्षात यायला लागले की समीरची त्यांच्यामुळे खूप अडचण होत होती. त्यामुळे एक दिवस ते समीरला म्हणाले, समीर, मला वाटतं मी गावाकडे जाऊन राहावे, तसेच आपले शेत पण आहे, करीन मी ते दुसऱ्याला देण्यापेक्षा. समीरला बाबाच्या बोलण्यातून त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून लक्षात आले होते बाबा का असे म्हणत आहे म्हणून. त्यामुळे समीर म्हणाला, बाबा मला माहित आहे तुम्हाला माझी काळजी आहे. काही गरज नाही गावाला जाऊन शेती करून त्रास वाढवायची. बघा एखादी परिचयाची लोकांमधील मुलगी मी लग्न केले तर सध्या चाललेली धावपळ कमी होईल. बाबांना पण त्याचे म्हणणे पटले होते. नाहीतरी त्याचे वय 28च्या पुढे गेले होते आणि लग्न करण्याची योग्य वेळ होती. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याच्या नातेवाईकांना तसेच त्यांच्या ओळखीच्या लोकांना एखादी चांगली मुलगी असल्यास कळविण्याचे सांगितले आणि तिथून 2-4 दिवसांनी त्यांना 2 मुलींची माहिती मिळाली. माहिती मिळाल्यावर त्यांनी दुसऱ्या दिवशी बघायला येणार असल्याचे कळविले आणि दुसऱ्या दिवशी मध्यस्थी त्यांना मुलीच्या घरी घेऊन गेला. मुलीकडचे सर्व मंडळी यांचीच वाट पाहत होते. बैठकीच्या खोलीत बसल्यानंतर त्यांनी एकमेकांचा परिचय करून घेतला. मुलीचे MSc मध्ये शिक्षण झालेले होते. सावळ्या रंगाची चेहऱ्यावर तेज असलेली जवळपास 5.5 फूट उंचीची मुलगी होती. आजच्या परंपरेप्रमाणे तसेच ते शिक्षित असल्यामुळे त्या दोघांना एकटे बोलण्याची संधी घरच्यांनी दिली. ती मुलगी खेड्यात राहत असली तरी शहरातल्या चालीरीतींना ती अवगत होती. तिच्या शिक्षणामुळे ते दोघे घरातील एका खोलीमध्ये गेले, कारण बाहेर बोलायला पाहिजे तशी निवांत जागा नव्हती. त्या दोघांनी एकमेकांबद्दल जाणून घेतले. मुलीचे नाव मनीषा होते व रूमच्या बाहेर आले. समीरला मुलगी पसंत असल्याचे त्याच्या बाबांनी मध्यस्थी माणसाला सांगितले व त्यांच्या रीतिरिवाजानुसार लग्न लावून दिले. लग्न झाल्यानंतर थोडे दिवस खूप चांगले गेले. ती लवकर उठून घरची सर्व कामे आवरून समीरचा डब्बा तयार करून द्यायची व उरलेल्या वेळात तिच्या मित्रमैत्रिणींसोबत फोनवर बोलायची. तसेच टीव्ही पण पाहत राहायची. सासरे रिटायर्ड असल्यामुळे घरीच असायचे आणि कधी कधी त्यांच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जायचे. हा त्यांचा नित्यक्रम होता. असे काही दिवस चालले व तिच्या मनात सासऱ्याबद्दल क्लिष्ट तयार व्हायला लागले. ती सध्या तरी बोलण्यातून त्याचा आभास होऊ नये द्यायची, पण तिच्या मनात ते सारखे खदखदत असायचे. पण असं म्हणतात ना, आपण कितीही काही गोष्टी लपविण्याचा प्रयत्न केला तरी ती जाणत्या माणसापासून लपून राहत नाही. समीर हा तर उच्च शिक्षित, तसाच एका कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता. त्यामुळे त्याचा लोकांशी जास्त संपर्क यायचा व मनातून काही नाराज असलेल्या कर्मचाऱ्यांना किंवा लोकांना ओळखायचा. त्यामुळे त्याच्या बायकोच्या मनात काहीतरी चालू आहे, त्याला तिच्या सध्याचा स्वभाव आणि चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते. पण लग्न झालेला 3च महिने झाले होते, त्यामुळे एवढ्या लवकर तिला काही विचारणे योग्य होणार नाही त्याच्या मनाला पटायचे. तसेच वडिलांकडूनही कसल्या प्रकारची तक्रार त्याच्यापर्यंत येत नव्हती. नाहीतरी वडिलांना तो भेटायचा सकाळी आणि संध्याकाळी. पुढे 1 महिना निघून गेला. या दरम्यान त्याने बाबा आणि बायको यांच्याकडे बारकाईने लक्ष मिळेल त्या वेळेला ठेवले. त्यामध्ये त्याच्या लक्षात आले दोघे पण समाधानी नव्हते. बाबांना या वयात सुखाने जगता यावे यासाठी त्याने लग्न केले, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य हिरवल्यासारखी परिस्थिती तिथे उद्भवली होती. लग्न सोडलं तर कोणतीही परिस्थिती त्यांनी आजपर्यंत घाईघाईने हाताळली नव्हती. त्यामुळे संयमानेच हाताळायची त्याने मनातल्या मनात ठरविले. पण म्हणतात ना, माणूस जर समाधानी नसेल तर त्याला चैन पडत नाही. अशीच काहीशी परिस्थिती समीरच्या मनात उद्भवली होती. कारण जो माणूस आयुष्यभर त्याच्या सुखासाठी झटत आला होता, त्याच्या नजरेतून तोच त्याला दुःखी म्हणा किंवा असमाधानी दिसत होता. जेव्हापासून हे त्याच्या लक्षात आले तेव्हापासून त्याचे मन पण त्याला कंपनीत साथ देत नव्हते. आपण समजतो पैसा असला की सर्व जग आपलं असते, पण इथे उलट झाले आहे. समीरला वर्षाला साधारण 15 लाखाचे पॅकेज असून सुद्धा तो असमाधानी होता. एक दिवस कंपनीतून येताना त्यांनी ठरवून टाकले होते, आज याचा काहीतरी साक्षमोक्ष करायचा. नेहमीपेक्षा आज जरा तो थोडा उशिरा आला व नेहमीप्रमाणे फ्रेश होऊन सोफ्यावर येऊन बसला. बाबा नेहमीसारखेच बोलले,
थोड्या वेळाने मनीषाने डायनिंग टेबलवर जेवण ठेवले. जेवताना काही विचारले तर त्यांना अपमान झाल्यासारखे वाटू शकते, कारण ते एकमेकांच्या समोर होते. त्यामुळे त्याने ते टाळले आणि जेवण झाल्यावर थोड्या वेळाने ते आपापल्या बेडरूम मध्ये गेले व मनीषा ही स्वयंपाक खोलीतून काम आवरून बेडरूम मध्ये आली. समीर बेडवर लेटून कसले तरी पुस्तक वाचत होता. मनीषा त्याच्या जवळ येऊन बसली व म्हणाली, बऱ्याच दिवसांनी आज पुस्तक वाचायला घेतले हो, मन रमावं म्हणून, तो निरुत्साही मनाने म्हणाला. मनीषालाही त्याच्या बोलण्यात उत्साह नसल्याचे जाणवले. त्यामुळे तिने त्याच्याकडे थोडा वेळ नजर टाकली. तिला वाटायचे तो रोजच्या सारखे काहीतरी बोलेल, पण तसले काही त्याच्याकडून झाले नाही. त्यामुळे मनाची शंका दूर करण्यासाठी त्याला हात लावून म्हणाली, काय झालं, आज चेहरा पडल्यासारखा दिसतोय. ती हे बोलल्यावर त्याला वाटायला लागले ही एक चांगली संधी त्याला मिळाली आहे. त्यामुळे थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, मनीषा मला काही झालं नाही. माझ्या मनाला वाटत आहे मनीषा मला काही झालं नाही. माझ्या मनाला वाटत आहे तू कशावर तरुण नाराज आहे. मागचे काही दिवस गेले मी तुम्हाला म्हणजे तुला आणि बाबाला ऑब्झर्व करत आहे. तुमच्या बोलण्यामध्ये मला कमतरता जाणवते. जसे पूर्वी बोलायचे तसे तुमच्या बोलण्यात जाणवत नाही. नवऱ्याच्या अशा बोलण्यामुळे तिचे मन घाबरायला लागले होते. तरी ती म्हणाली, तसं काही नाही आहे जी, मी तर त्यांना आजपर्यंत काहीच बोलली नाही. समीरला पण माहित होते त्या दोघांपैकी कोणाचीही चुकी असली तरी मान्य करणार नाही आणि खोदखात करून विचारले तर त्यांना अपमान झाल्यासारखं वाटेल. त्यामुळे त्याने त्यांच्यामध्ये काय झाले आहे हे विचारणे टाळले. त्याची वैचारिक बुद्धी ही तल्लख होतीच. त्यामुळे तो म्हणाला, मनीषा हे बघ, आपले म्हातारे लोक कसे लहान मुलासारखे असतात. त्यामुळे त्यांना अज्ञानी समजून लक्ष नाही दिले तरच चांगले. तसेच ते आपले पालन करत असतात. त्यांच्याच कष्टाचं चीज म्हणून मी कंपनीत एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे. तुझंच बघ ना, तुझं एवढं शिक्षण झालं, तुला लग्न होतपर्यंत पोचलं. हे बघितलं तर किती सारे उपकार आपल्यावर त्यांचे आहे आणि त्यांच्या उतरतीच्या काळात त्यांच्या आशा आकांक्षा जोपासणे हे आपले कर्तव्य आहे. समीरचं एवढं सारं बोलणं ऐकल्यावर तिला स्वतःला वाटायला लागलं, समीरच्या वडिलाच्या ऐवजी जर तिचे वडील असते तर तिने सर्व काही खुशी खुशीने केले असते. आता मी या घरची सून आहे आणि या घरच्या लोकांना खुश ठेवणे हे तिचे कर्तव्य आहे. आणि नेहमी क्षुल्लक कारणावरून त्यांचा राग धरायला लागली होती. त्या दिवसापासून तिने समीरच्या वडिलांना कधीही अनादराने वागवले नाही आणि समीरच्याही मनावर समाधान आले.